अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, तुम्हालाही स्वामींची साथ हवी असेल तर मग या 7 गोष्टी ज्या नेहमी लक्षात ठेवा. सर्वप्रथम, घरातील अन्न कधीही फेकून देऊ नका, पुण्य मिळेल. घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवा, लक्ष्मी घरात वास करेल. देवाचा नैवेद्य म्हणजेच प्रसाद हा कोणी खाऊ नये, म्हणजेच देवाला नैवेद्य दाखवायच्या अगोदर प्रसाद कधीच ग्रहण करू नये. तर प्रत्येकजण आजचा माणूस हा स्वतःच्या परिवारासाठी आणि फक्त स्वतःच्या कुटुंबासाठीच परमेश्वराकडे काही ना काहीतरी मागत असतो. तसेच अनेक प्रकारची व्रत वैकल्य देखील करत असतो आणि धनसंपत्ती, वैभव, पैसा, आरोग्य, सुख समाधान मिळवण्यासाठी परमेश्वराचा नितांत धावा करीत असतो. अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्या परमेश्वराची भक्ती कमी आणि मागणी जास्त करत असतात. अशी व्यक्ती देवा माझे भले कर, देवा माझ्या कुटुंबाला, मला आणि माझ्या मुलांना कोणाचीही दृष्ट लागू नये असेच मागणे परमेश्वराकडे मागत असतात. तर भक्त हो, पाहूयात अशा या 7 कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण जीवनामध्ये आवर्जून लक्षात ठेवायला हवेत. सर्वात प्रथम, आपल्या मनात परमेश्वराची भक्ती ही नेहमी निस्वार्थी असावी. कारण कोणतीही अपेक्षा ठेवून केलेली भक्ती ही फळाला येत नाही, ती फळ नाही देत. आपण पाहतो अनेक संत होऊन गेले आणि त्यांचे आजही नाव आहे. त्याची भक्ती ही निस्वार्थ होती आणि त्यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही. तसेच त्या महान संतांनी स्वतःच्या परिवारासाठी देखील काहीच मागितले नाही. सदैव त्यांनी जनकल्याणासाठी काम केले, अनेक त्यागही केले आणि परमेश्वरांनाही त्यांना न मागताच सर्व काही दिले. त्याचप्रमाणे आपली भक्ती देखील आपण निस्वार्थ ठेवायची आहे. मग पहा, परमेश्वरही आपल्याला न मागता सर्व काही देणार आहे. त्यानंतर द्वितीय नंबर आहे देवाचा प्रसाद हा नेहमी इतर सर्वांना वाटूनच आपण ग्रहण करायचा आहे. जेव्हा घरामध्ये देवपूजा झाली असता देवाचा प्रसाद नैवेद्य आपण देवाला दाखवतो, त्यावेळेस परमेश्वराचा हा प्रसाद हा नेहमी पवित्र असतो. त्या नैवेद्याचा प्रसाद ग्रहण केल्यामुळे अनेक जणांचे दुःख कमी व्हायला मदत होते. त्याकरिता जे कोणी उपस्थित असतील त्यांना प्रथम प्रसाद मिळायला पाहिजे, जेणेकरून सर्वांचे दुःख कमी होतील आणि आपल्यालाही त्यातील पुण्याचा वाटा होण्यास मदत होईल. घरातील अन्न कधीही वाया घालू देऊ नका. कारण आपण फार नशीबवान आहोत की आपल्याला 2 वेळचे अन्न तरी मिळत आहे. परंतु आपल्या अवतीभोवती असे अनेक गरीब लोक आहेत की ज्यांना 2 वेळचे अन्न सोडा, पण एका वेळचे अन्नसुद्धा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे नेहमी आपण अन्नाचा आदरच केला पाहिजे. आपल्या घरात जर अन्न उरलेले असेल तर ते अन्न न फेकून देता कोणाच्या तरी मुखी गेलेले बरे. हे खूप चांगले आहे आणि हे कामसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आपल्याला पुण्यही मिळण्यास मदत होते आणि आत्मा शांत देखील होतो. ज्याच्या मुखामध्ये हे अन्न जातं आणि असे म्हटले जाते की अन्न हे परब्रह्म आहे. आपल्या घरामध्ये नेहमी आपण स्वच्छता ठेवली पाहिजे. जेव्हा आपण कोणत्या मंदिरात जातो तेव्हा तेथील वातावरण अतिशय मनमोहक, प्रसन्न, आनंदमय असतं. कारण तिथे नेहमी स्वच्छता असते, तिथे परमेश्वराचा सुद्धा नेहमी वास असतो. मग ते आपले घर असो किंवा मन, दोन्हीही स्वच्छ असले पाहिजे. आपल्यामध्ये नेहमी अपमान सहन करण्याची क्षमता असली पाहिजे. भले कोणत्याही ठिकाणी आपला जरी अपमान कोणी केला असेल तर बदल्याची भावना न ठेवता स्वतःला बदलण्याची तयारी ठेवा. आणि ज्या वेळेस आपण स्वतःला बदलू ना, त्यावेळेस आपले आयुष्य देखील बदललेले असेल. आपण बोलताना नेहमी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवायला हवे. बरीच माणसे अशी असतात समाजात जी बोलताना विचार करत नाहीत. पुढे काय होईल, आपण बोलले तर पुढच्यांना काय वाटेल याचा जराही विचार करत नाहीत. बरेच काही वाईट शब्दाचे उच्चार करतात. तसेच कुठलाही विचार न करता कोणालाही सहजरित्या काहीही बोलून जातात. परंतु त्यांच्यामुळे समोरच्या व्यक्तीला किती त्रास होतो हे त्यांना कळत नाही.
ते म्हणतात ना, धनुष्य बाणापेक्षाही माणसाचे बोललेले शब्द हे फार तीक्ष्ण असतात. म्हणून काहीही बोलण्या अगोदर आपण 10 वेळा विचार केलाच पाहिजे, मगच पुढे बोलले पाहिजे आणि कोणालाही दुःख होता कामा नये. परमेश्वराला कधीच दोष देऊ नका. अनेक व्यक्ती अशा असतात, जर त्यांचे काहीही वाईट झाले की ते लगेचच परमेश्वराला दोष देतात. परंतु परमेश्वर कोणाचे वाईटही करत नाही आणि वाईट चिंततही नाही. ज्याप्रमाणे आपले आईवडील आपल्या मुलाचे कधीच वाईट करत नाही, तसेच परमेश्वर सुद्धा आपल्या भक्ताचा कधीच वाईट विचार करत नाही. ते आपल्या आपल्या मातापिता समानच आहेत. मग देव आपल्या मुलाचे का वाईट करेल? उलट परमेश्वराला प्रेमाने साथ घालून बघा. परमेश्वर तुमच्या मदतीला नक्कीच धावून येईल. म्हणून श्री स्वामी समर्थ म्हणतात, बाळ तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. बाळ तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी अखंड उभा आहे. तर स्वामी भक्त हो, या जर गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात केल्या आणि त्या नियमांचे काटेकोरपणाने पालन केले, तर तुम्हाला सुद्धा स्वामींची साथ ही नक्कीच लाभेल. स्वामींची कृपादृष्टी ही लवकरच होईल. सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.